सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. येणाऱ्या 24 तारखेला मराठे उधळणार सर्व धर्मीय रंग. काय होणार? सर्व जाती धर्माचे समाज बांधव हे आंतरवाली सराटी येथे येणार. सर्व म्हणायचे आंदोलन संपले. मला फार हसू यायचे की किती लोक अनभिज्ञ, लोकांना माहीत नाही की मराठे काय चीज आहे. मराठ्यांचा रणसंग्राम माहीत नाही, मराठ्यांचा लढा माहीत नाही, मराठ्यांचा इतिहास माहीत नाही. आणि तो आता फळाला येणार आहे. आणि आपल्याला काय भूमिका घ्यायची, सर्व राजकीय पक्षाचे असतील धाबेदान आणलेले आहे. आपण कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही, राजकीय महत्त्वाकांक्षा कुणालाही नाही. पण ज्यांनी आपल्या मराठा समाजाला हलक्यात घेतलं होतं त्या सर्वांना एक याच्यातून आता चांगला मेसेज भेटणार आहे. प्रत्येक समाज बांधवाची भावना होती की मनोज जरांगे पाटलांनी काहीतरी भूमिका घ्यावी. ते उमेदवार उभे राहायचा जे मुद्दा होता तो प्रत्येकाचा वैयक्तिक होता. कुठल्या राजकीय पक्षाला पाठिंबा द्यायचा नाही द्यायचा, तटस्थ राहायचं, ही भूमिका जी आहे काहीतरी घ्यावा अशी प्रत्येक समाज बांधवाची इच्छा होती. मग त्या चर्चेसाठी एक बैठक लावायची. मग ती अशा पद्धतीची लावली की प्रत्येक घरातून, प्रत्येक तालुक्यातून, वाड्यावस्त्यातून, गावातून समाज बांधव हे आंतरवाली सराटी येथे 24 तारखेला येणार आहे. ह्या वर्षाची होळी म्हणजे होळीचा जो सण आहे तो सर्व समाज बांधव हे आंतरवाली सराटी येथे साजरा करणार आहे. 24 तारखेला होळी आहे आणि काही समाज बांधव हे आदल्या दिवशी येणार आहे. सर्वांनी त्या दिवशी थोडं लवकर यायचं आहे. सण आहे, संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घरी जाता येतं. आता होळीच्या वेळेस आपण काय करतो की सर्व कलर आपण उधळत असतो एकमेकांवर. तर ह्या वर्षीची जी होळी आहे म्हणजे ही कलरकडे न बघता सर्व जाती धर्म बघा. म्हणजे सर्व जाती धर्माचे बांधव तिथे येणार आहे. सर्व प्रकारचे झेंड्यांचा जे कलर आहे ते तिथे एक होणार आहे. आणि मनसोक्त रंगांची उधळण म्हणजे इथून एक नवीन पायंडा पाडल्या जाईल अशी अपेक्षा करतो. कारण एक बाबा मी बघितलं होतं की जे गुजरातमध्ये लोकांना ह्या शिष्यमंडळाला बोलून घ्यायची आणि ते पिचकारीने कलर उडवायचे आणि त्या कलर आपल्या अंगावर उडावा म्हणून सर्व भक्तांची इच्छा असायची. आणि तिथून ते रंगाची उधळण किंवा तिथला रंग घेऊन लोक वर्षभर तो म्हणजे असं एक प्रसाद म्हणून समजत होते. तर याला प्रसादच समजा ना. म्हणजे मराठा समाजानं जे होळी आता हा होळीचा सण साजरा आपल्याला आंतरवालीत करायचा, याच्यातून काहीतरी दिशा भेटणार आहे. सर्व रंग आज आपण भगव्यात, पिवळ्यात, पांढऱ्यात, हिरव्यात याच्यात जे गुंतून पडलो होतो ते सगळे एक करून एक होऊन काहीतरी एक मोठा निर्णय होईल का अशी सर्वांची इच्छा आहे. आणि सर्वांनी तिथं यावा. कारण काय असतं की चर्चा जर झाली नाही तर मग होतं काय की बरेच जण ट्रोल करते, त्यांच्या बंद दाराआड चर्चा होते. तर त्यांना ही चपराक आहे. बंद दाराआड नाही, 175 एकरमध्ये ही जाहीर सभा ठेवलेली आहे. आपण पंढरीच्या पांडुरंगाला जातो, आषाढी कार्तिकीला जातो. काही जे भक्त असतात ते पंधरवाडी महिन्याला वारी करतात. त्या पद्धतीने आंतरवाली सराटीची वारी करा ना. ही पंढरी समजा. अगोदर 14 ऑक्टोबरची जी झाली ती कार्तिकी एकादशी झाली. आता जी 900 एकरमध्ये होणार आहे म्हणजे 900 एकरमध्ये अख्ख्या भारतातले मराठे येणार आहे. आणि 2000 एकरची पार्किंग आहे आणि ती जागा शोधण्याचं काम चालू आहे. आणि ती लवकरच मनोज जरांगे पाटील ती कुठली जागा आहे ते आपल्याला सांगितलं. आता वारीला आपण जर गेलो तर आपण झोपण्याची, राहण्याची सोय बघत नसतो. तसं सर्वांनी आदरल्या दिवशी तिथं मुक्कामी यायचं आहे. सर्वांची तुमची राहण्याची म्हणजे तिथं आज फार मोठ्या प्रकारे मंडप लावण्याचं काम चालू आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे, गरमी व्हायचं काम नाही. सर्वांची जेवण्याचीही तिथे व्यवस्था केलेली आहे. माता भगिनी मोठ्या प्रमाणात येणार आहेत. वयोवृद्ध व्यक्ती येणार आहेत. लहान लहान बालकं येणार आहे. सर्वांनी स्वयंसेवकाच्या भूमिकेत तिथे यायचं आहे. कारण पोलीस प्रशासनाला ताण होऊ द्यायचा नाही. पोलीस प्रशासन आपल्या प्रमाणात तुल्य व कमी असतं. तर त्यामुळे त्यांना आपण शांत एका जागेवर बसण्यासाठी व्यवस्था करून देऊ. प्रत्येकाने स्वयंसेवक बनायचं आहे. आणि आबालवृद्ध असतील, माता भगिनी असतील, सर्वांना घरून सभेपर्यंत येऊस तर, मिटिंगपर्यंत येऊस तर, मिटिंगहून घरी जाऊपर्यंत सर्वांनी
सहकार्य करायचं आहे प्रत्येकाने. आता इतके कोटीच्या संख्येत जर समाज बांधव यायचे असले तर ह्या प्रत्येक व्यक्तीसोबत चर्चा करणं शक्य होणार नाही. कारण आम्हाला आकडेवारी जी कळायला लागली की मी ह्या जिल्ह्यातून, मी ह्या तालुक्यातून इतके समाज बांधव येणार आहे. जसं मी काल परवा नंबर दिलं तर लाखो लोक हे आंतरवाली सराटी येथे 24 तारखेला येणार आहे. तर ती आकडेवारी काढणं शक्य नाही आणि प्रत्येकाशी चर्चा करणं हे शक्य होणार नाही. त्यामुळं मी परवा तुम्हाला सांगितलंच होतं की एक असं एक बॅनर आपण पोस्टर बनवून आणा आणि त्या पोस्टरवर मनोज जरांगे पाटील आणि आपली काय मागणी आहे ती मागणी त्यावर स्पष्ट अक्षरात अशी दिसली पाहिजे. अशा पद्धतीने आणा म्हणजे आपल्याला कळलं लोकांची भावना काय. कारण प्रत्येकाला भेटणं शक्य होणार नाही. मराठवाडा आणि महाराष्ट्रातील सर्वांनी आवर्जून यायचं आहे आणि मराठवाड्यातले तर प्रत्येक घराघरातले येणार आहे. कारण पश्चिम महाराष्ट्रातले थोडं लांब पडतं त्यामुळं, पण मराठवाड्यातल्या प्रत्येक व्यक्तीने यायचं आहे. नोकऱ्यांसाठी, शिक्षणासाठी आपण लाखो करोडो रुपये खर्च करतो. जर तुम्ही ह्या लढ्यात सक्रिय राहिले आणि आरक्षण आपण आपल्या पोरांना मिळवून दिलं तर नोकऱ्यांसाठी, शिक्षणासाठी आपला पैसा वाचेल. आणि आज जो शेकडो वर्षानंतर समाज एक झालेला आहे ती एकीचं दर्शन आपल्याला घडवून देता येईल. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आंतरवाली सराटी येथे 24 तारखेला जे लांबचे असतील त्यांनी आदल्या दिवशी मुक्कामी यायचं आहे आणि जे जवळपासचे आहे त्यांनी 24 तारखेला आलं तर चालेल. पंढरीची वारी समजून प्रत्येकाने यायचं आहे. आणि ही आषाढी वारीची जशी तयारी असते की महिना 2 महिने 15 दिवस अगोदर जे आषाढी वारीसाठी नियोजन केलं जातं तशा पद्धतीची नियोजनाची मीटिंग ही समजा. कारण जी मोठी वारी आपली करायची आपल्याला ती 900 एकरवर आपण भरू असं मला वाटतं. त्यामुळं सर्वांनी जर तुम्हाला ह्या ज्या गोष्टी सांगितल्या ह्या जर पटत असतील तर मी सचिन हवळे पाटील हे माझं फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम हे अकाउंट तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. प्रत्येक समाज बांधवांनी ही स्वतःवर जबाबदारी घ्या. हे माझ्या घरचं काम नाही, हे मनोज जरांगे पाटलाच्या घरचं काम नाही, हे प्रत्येकाच्या घरचं काम आहे. सर्वांनी तेवढ्याच ताकदीने उभं राहायचं आहे. कोणी कोणाला मानपान लागू देऊ नका. तिथं आल्यानंतर हा बोलला नाही, तो बोलला नाही, इथं कोणाचे रुसवे फुगे काढला जाणार नाही. हे आपल्या समाजासाठी हा लढा आहे आणि समाज म्हणून तिथं यायचं आहे. कुणीही मी मोठा मी छोटा असं कोणाला भेदभाव करायचा नाही. कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात बोलायचं नाही. पोलीस प्रशासनाच्या विरोधात बोलायचं नाही. सोशल मीडियावर मी आजच बातमी वाचली, सोशल मीडियावर सायबर पोलिसांची करडी नजर आहे. आचारसंहिता लागलेली आहे. राजकीय गप्पा मारायच्या नाही. कुठल्याही राजकीय नेत्याच्या विरोधात नाही, कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधात बोलायचं नाही. आणि आपली भूमिका राजकीय नाही त्यामुळं कुणीही राजकीय बोलायचं नाही. आणि जर असं कोणी केलं आणि पोलीस प्रशासनाला सांगतो असं जर कोणी करत असलं त्यांच्यावर नक्की तुम्ही कारवाई करा. आम्ही त्यांचं समर्थन करणार नाही. पण विनाकारण आमच्या निर्दोष तरुणांवर जे गुन्हे नोंदवत आहे तर तुम्हाला मी विनंती करतो की कृपया त्याची शहानिशा करून आमच्या मुलांचे करिअर बर्बाद होण्यापासून वाचवा असं मी आपल्याला विनंती करतो. सर्वांनी येतानी आंतरवाली सराटी येथे येताना अत्यंत शांततेने व्यवस्थित गाड्या चालवत यायच्या आहे. हुल्लडबाजी करायची नाही आणि मीटिंग संपल्यावरही अत्यंत शांततेत जायचं आहे. कुठेही आपल्या लढ्याला गालबोट लागता कामा नये. आपल्या बांधवांचे जीव जाता कामा नाही. अपघाती मृत्यू मागे 1-2 ठिकाणी झाले होते, तसं होऊ नये. सर्वांनी काळजी घ्यायची. गाड्या व्यवस्थित चालवायच्या आहे आणि शक्य झालं तर आदल्या दिवशी या, नाही शक्य झालं दुसऱ्या दिवशी या. लवकर या. जागा आपली आरक्षित करा. गाड्या व्यवस्थित पार्क करा. रोडवर पार्क करू नका ही विनंती करतो. आणि कोटींच्या संख्येने आंतरवाली सराटी येथे 24 तारखेला एवढीच विनंती करतो. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.